Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत ज्यामध्ये आपण असे क्वेश्चन कव्हर करणार आहोत की जे रिपीटेटिव्हली एक्झाम्समध्ये विचारले गेले होते. आपला हेतू फक्त एवढाच नाहीये की तो क्वेश्चन पाहणं आणि त्याचा आन्सर सांगणं, तर आपल्याला काय करायचंय त्या क्वेश्चनच्या मागचा किंवा सराउंडिंगचा जो काही डेटा आहे तो सुद्धा आपल्याला त्या क्वेश्चन सोबत कव्हर करायचा आहे, जेणेकरून तसा क्वेश्चन किंवा त्याच्यासारखा जर क्वेश्चन विचारला गेला एक्झाममध्ये तर तो आपल्याला कव्हर करता आला पाहिजे किंवा सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर त्यासाठी आपण त्या क्वेश्चनच्या मागचा सराउंडिंगचा जो डेटा आहे तो सुद्धा कव्हर करणार आहोत आणि त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटतोय हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. फर्स्ट क्वेश्चन, द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चरल माइल्ड स्टील इज अबाउट. So in this question only ultimate tensile strength is asked. So this question is asked in the exam in the previous year in the PSPCL 2012 and PWD 2018 या दोन एक्झाम्स मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला आहे. ओके, तर या क्वेश्चन मध्ये फक्त अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ असं विचारलं गेलं आहे की अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ फॉर माइल्ड स्टील काय आहे. सो फॉर द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ, first for the mild steel Fe215, second HYST असतो. सो HYST मध्ये काय असणार आहे Fe415 and Fe500. So in case of mild steel which is Fe215, so here the ultimate strength is 420 Newton per mm square. Second, in case of Fe415 ultimate strength is 485 Newton per mm square. Then next, in case of Fe500 ultimate strength is 585 Newton per mm square. Okay, here this HYST is nothing but high yield strength deformed bar. High yield strength deformed bar. ओके, सो या गिवन डेटावरून माइल्ड स्टील चा अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ काय असेल Fe215 चा अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ इज 420 न्यूटन पर mm square. So remaining data is yield strength of mild steel is 215 Newton per mm square. Then yield strength for Fe415 is 415 Newton per mm square. And next for the yield Fe500 yield strength is 500 Newton per mm square. आणखी काय पॉइंट आपण कव्हर करू शकतो याच्यावरनं, तर युनिट काय आहे अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ न्यूटन पर mm square. सो दिस न्यूटन पर mm square is equals to megapascal. Okay, another you can write in terms of gigapascal. So here megapascal, mega is nothing but 10 raised to 6, giga is nothing but 10 raised to 9. Okay, आणखी काय पॉइंट कव्हर होऊ शकतात याच्यावरनं. इथं स्टील विचारलं गेलेलं आहे. सो व्हॉट इज द डेन्सिटी फॉर द स्टील टू सॉल्व द क्वेश्चन. सो डेन्सिटी इज 7850 kg per meter cube. Then Young's modulus of steel is 2.1 into 10 raised to 5 Newton per mm square. Then modulus of rigidity or shear modulus is equals to 0.769 into 10 raised to 5 Newton per mm square. आणखी एक व्हॅल्यू आपण इथं कव्हर करू शकतो जी की आहे कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन फॉर स्टील इज 12 into 10 raised to -6 per degree centigrade. On the basis of coefficient of thermal expansion, we calculate the thermal stress. आणि थर्मल स्ट्रेस कसा असतो, थर्मल स्ट्रेस इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. सो more is the thermal expansion or more is the coefficient of thermal expansion, then more is the thermal stresses acting on that material. Okay, सो एवढे सगळे पॉइंट या क्वेश्चनवर आपल्याला कव्हर होतात. म्हणजे अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ फक्त हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, पण याच्या मागे जो आपण डेटा कव्हर करतो त्याच्यावरनं आपले बरेचसे क्वेश्चन्स कव्हर होतात. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन पाहू. Then second question, ultimate tensile strength of steel in tension in comparison to shear is in the ratio. Okay,
सो इथं आपल्याला रिलेशन विचारलं आहे अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ स्टील इन टेन्शन अँड इन शिअर. सो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ इन टेन्शन इज लार्जर than the shear. Ultimate tensile strength in tension is always more than the ultimate tensile strength in shear. Okay, so ultimate tensile strength in shear is 60% of ultimate tensile strength in tension. So आपण याला कसं लिहू शकतो? Ultimate tensile strength in shear equals to 0.6 into ultimate tensile strength in tension. याला रेशो मध्ये आपण करून घेऊ. सो ultimate tensile or ultimate tensile strength in tension divided by ultimate tensile strength in shear is 1/0.6. सिम्प्लिफाय केलं याला तर 5/3 and 1.67. ओके, एक रेशो असतो जो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ इन टेन्शन आणि कंपॅरिझनला दाखवतो. सो दॅट रेशो इज नथिंग बट when we compare the ultimate tensile strength in tension to ultimate tensile strength in shear, the ratio range is 1.5 to 1.7. जे आपण इक्वेशन वरती सॉल्व केलं that ultimate strength in shear is equals to 60% of ultimate tensile strength in tension, याच्यावरनं जी व्हॅल्यू आपल्याला भेटली 1.67 ही 1.5 आणि 1.7 च्या मध्येच आहे. म्हणजे हे इक्वेशन जे आपण सॉल्व केलं ते करेक्ट आहे. ठीक आहे, याच्यावरनं 1.5 to 1.7 च्या बिटवीन ही अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ स्टील इन कंपॅरिझन टू टेन्शन अँड शिअर ही व्हॅल्यू आहे 1.5 to 1.7 च्या मध्ये. तर या ऑप्शन मध्ये जर आपण पाहिलं तर 3/2 or 3:2. ओके, 3/2 or 3:2. दिस व्हॅल्यू इज नथिंग बट 1.5. ओके, सो इथं हा जो थर्ड ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे. म्हणजे जो रेशो आहे अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ स्टील इन टेन्शन कम्पेअर टू शिअर इज नथिंग बट 3:2. जर असं सिमिलरली क्वेश्चन आपल्याला विचारला गेला फक्त अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथच्या जागी आपल्याला असं विचारलं की यील्ड स्ट्रेंथ ऑफ स्टील इन कम्पेअर टू टेन्शन अँड शिअर, तर तेव्हा काय असू शकतं? सो अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ इन टेन्शन yield tensile strength in tension is larger than yield tensile strength in shear. आता इथं काय असू शकतं की yield जो shear मधला आहे that is 50% of yield in tension. ओके, सो इथं रेशो सिंपल येणार आपला yield in tension divided by yield in shear is nothing but 2/1 and the ratio is 2:1. Okay, 3:2 is for the ultimate in tension and ultimate in shear. 2:1 for yield in tension and yield in shear. Okay, so this is about this video. and या व्हिडिओ मध्ये आपण बराचसा पार्ट कव्हर केला आहे. फक्त 2 क्वेश्चन मध्ये आपण बराचसा डेटा इथं कव्हर केलेला आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण असेच क्वेश्चन घेऊन येऊत आणि बराचसा जो काही सराउंडिंगचा डेटा आहे तो सुद्धा कव्हर करत जाऊ. आणि थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.